एका सामान्य दिवशी जयला आपल्या आजोबांच्या जुन्या अटारीत एक रहस्यमय दिवा सापडला. कुतूहलाने त्याने तो दिवा हाताने घासला आणि सोनसरी धुराच्या लोटातून एक जिनी प्रकट झाला. जय अचानक आवाजाने घाबरला आणि हातातला दिवा फेकून दिला. जिनीने 3 इच्छा मागण्यास सांगितले. जयने थोडा वेळ थांबून विचार केला आणि कधीही पूर्ण नाही होणाऱ्या इच्छेची मागणी करण्याचा निर्णय घेतला. जयने आपली पहिली इच्छा व्यक्त केली, मी जिच्यावर प्रेम करतो ती आरोही माझ्यासोबत कायमची राहो. जिनीने त्याला प्रेमाची व्याख्या विचारली आणि जयने आपल्या आठवणींतून आरोही सोबतचे क्षण सांगितले. त्याच्या शुद्ध प्रेमाने प्रभावित होऊन जिनीने त्याची इच्छा पूर्ण केली आणि आरोही त्याच्या जीवनात परतली. जयने दुसरी इच्छा मागितली, आरोहीला सर्व संकटांपासून कायमच्या सुरक्षित ठेव. पण या इच्छेने दिव्यातील एक जुना शाप मुक्त झाला. आरोहीला वाचवण्यासाठी जयने त्या शापाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला, त्याला पुन्हा दिव्यामध्ये बंद करण्यासाठी. आपल्या तिसऱ्या इच्छेत जयने आरोहीला मुक्त जगू देण्याची मागणी केली आणि स्वतः दिव्यामध्ये विलीन होऊन शापाला कायमचे बंद केले. वर्षानुवर्षे आरोही मुलांना जयची कथा सांगते, ज्याने प्रेमासाठी बलिदान दिले आणि एक दंतकथा बनला. आरोही अजूनही त्या वळणावर उभी आहे, जिथून तो गेल्यावर वचन दिलं होतं, लवकरच परत येईन. पावसाच्या थेंबांसारख्या आठवणी तिच्या मनात साचल्या आहेत. ती दररोज त्या वाटेकडे पाहते, जणू त्याच्या पावलांचा आवाज ऐकू येईल. पण वेळ फक्त पुढे सरकतो आणि आरोहीची प्रतीक्षा मागेच राहते. जुन्या कथेमधून बाहेर पडताना मनात असलेली हळहळ. नव्या कथेमध्ये पुन्हा भेटण्याची आशा. लवकरच भेटू या एका नव्या कथेमध्ये. कथा कशी वाटली ते नक्की कळवा आणि हो, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.